जमिनीला ताकदवान आणि सुपीक करायचं असेल तर जमिनीला लाकूड देणं आवश्यक आहे, असं कोल्हापूरचे प्रसिद्ध संशोधक प्रतापराव चिपळूणकर त्यांच्या जमिनीची सुपीकता, नांगरणीशिवाय शेती आणि जमीन व्यवस्थापन या पुस्तकात सांगतात. जाड लाकडांचं तुकड्यात विभाजन करतात त्या बुरशा, ह्याच तुकड्यांना बारीक भुसा करतात ते बॅक्टेरिया, आणि हाच भुसा गांडुळांना खूप आवडतो आणि म्हणून गांडूळ आपल्या शेतात येतात आणि गांडुळांमुळे आपली जमीन अजून सुपीक होते. दुसरा मुद्दा असा की कन्सेप्ट ऑफ इकॉलॉजी या पुस्तकात शास्त्रज्ञ असं लिहितात की वनस्पतीच्या वाढींसाठी आवश्यक असणारा पदार्थ म्हणजेच नायट्रोजन म्हणजेच नत्र हा 91% मृत वनस्पतींमध्ये असतो, 8.5% हा जिवंत वनस्पतीमध्ये असतो, तर 0.5% हा मिनरल सॉइल किंवा नॉन ऑर्गॅनिक मॅटरमध्ये असतो. म्हणजेच काय, तर आपली जमीन सुपीक होण्यासाठी शेतात काडी कचरा असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला जमीन जाळणं बंद केलं पाहिजे. आणि हीच जटिल माहिती चिपळूणकर सरांनी त्यांच्या पुस्तकातून मांडली आणि हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचव म्हणूनच आपल्या वेबसाईटवरती चिपळूणकरांची सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. मग पुस्तक नक्की विकत घ्या आणि ही माहिती मिळवा. जाता जाता एक प्रश्न, तुम्ही तुमच्या शेतातल्या काडी कचऱ्याचं काय करता?